अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात बालकास तरुणीने तिच्या मित्राच्या मदतीने वांद्रे खाडीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आकांक्षा विश्वकर्मा आणि जलाउद्दीन जमालुद्दीन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। वरळी कोळीवाड्यात मैत्रिणीसोबत राहणारी आकांक्षा एका एजन्सीमध्ये हाऊसकीपिंगचं काम करते। याच एजन्सीमध्ये काम करणाऱ्या अनेक जणी एकाच खोलीत राहतात। आकांक्षा गर्भवती असल्याचा संशय तिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणींना आला। याबाबत त्यांनी आकांक्षाला विचारल्यानंतर पोटामध्ये 2 ट्यूमर असल्याचे तिने सांगितले। 9 सप्टेंबरला आकांक्षा वारंवार बाथरूममध्ये जात असल्याने इतर मैत्रिणींनी तिला हटकले। मात्र खाण्यामध्ये मिरची आल्याने आपल्याला त्रास होत असल्याचे तिने सांगितले। रात्रीच्या वेळेस बाथरूममध्ये गेलेली आकांक्षा जवळपास 3 तासांनी बाहेर आली। याबद्दल तिला एका मैत्रिणीने विचारले असता ट्यूमर फुटल्याने रक्तस्राव झाल्याचे तिने सांगितले। त्यानंतर मैत्रिणीने बाथरूममध्ये जाऊन पाहिले असता तिथे एका मृत अवस्थेतील बाळ कपड्यामध्ये बांधलेले तिला आढळले। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे। बुधवारी मध्यरात्री 5 ते 6 जणांच्या टोळक्याने 2 तरुणांवर हल्ला केला। या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला। पिंपरी चिंचवड येथील निगडीमधील ओस्टाकीम येथे ही घटना घडली। आकाश दुंधव वय वर्ष 22 राहणार ओटास्कीम निगडी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झालाय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की निगडीमधील ओटास्कीम येथे बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मागील वादाचा राग मनात धरून 2 तरुणांवर धारदार शस्त्राने वार करून आरोपी फरार झाले। त्यामध्ये आकाश गोरख दुनघव याचा मृत्यू झाला आणि आनंदा उर्फ दादा राजू गवळी हा तरुण जखमी झाला। मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचं ठरवलं आणि सर्वजण निगडी पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना धारेवर धरले। निगडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचं कबूल केलंय। पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत। मृत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। जिल्ह्यात असलेल्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात पुन्हा एकदा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे वय वर्ष 27 राहणार न्यायडोंगरी असं मयत महिलेचं नाव आहे। भाग्यश्रीचा दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून झाल्याचा आरोप करत तिचा भाऊ सचिन कैलास साळुंके राहणार वाळुंज छत्रपती संभाजीनगर याने नांदगाव पोलिसात तक्रार दिली आहे। या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 ते रात्री 11 वाजताच्या दरम्यान मण्यार फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉक्टर भाग्यश्री ही मयत झाल्याचं सांगितल्याने चाळीसगाव येथील पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। त्यानंतर हा गुन्हा नांदगाव येथे वर्ग करण्यात आला। परंतु तब्बल 15 दिवसानंतर मयत डॉक्टर भाग्यश्री हिचा भाऊ सचिन साळुंखे याने नांदगाव पोलीस ठाण्यात बहीण भाग्यश्री हिचा खून झाल्याची फिर्याद दाखल केली। बांगर साहेब, मला ताप आलाय, मी दवाखान्यात आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय असं म्हणणाऱ्या यश हर्षवर्धन कांबळे याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असलेल्या संतोष बांगर यांच्याशी भेट होण्यापूर्वीच त्याला मृत्यूने आपल्या पाशात ओढल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। यश हा हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी या गावातील रहिवासी होता। 3-4 दिवसांपूर्वी त्याला ताप आला। ताप वाढतच असल्याने त्याच्या पालकांनी त्याला हिंगोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। 3 दिवस झाले तरी त्याचा ताप उतरत नव्हता। धीर येण्यासाठी आणि बरं वाटण्यासाठी त्याने कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना भेटण्याची व बोलण्याची इच्छा व्यक्त केली। यशच्या वडिलांनी लगेच आमदार संतोष बांगर यांना फोनवरून व्हिडिओ कॉल केला। आमदार बांगर यांनी चिमुकल्या यशसोबत आपुलकीने संवाद साधला, त्याला धीरही दिला आणि काळजी घेण्यास सांगितले। नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। डॉक्टर महिलेची पती आणि सासऱ्याने मिळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। 2 आठवड्यांपूर्वी हत्या करून अपघात असल्याचा बनाव बाप लेकाने रचला होता। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। नाशिकच्या नांदगाव येथील डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या आधी समोर आलं। मात्र त्यांचा मृत्यू अपघाती नसून पतीसह सासऱ्यानेच दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री यांचा पती डॉक्टर किशोर नंदू शेवाळे व त्याचे वडील नंदू राघव शेवाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे।
या प्रकारामुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला असून तब्बल 15 दिवसांनी खुनास वाचा फुटली आहे. माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे माझ्यावर काहीही फरक पडणार नाही. जखमा भरून येत आहेत. उद्यापासून मी पुन्हा शाळेत कामावर जाणार आहे. माझे काम सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. निर्भय बनो अभियानाचे संकल्पक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी आज नगरला येऊन कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना डॉक्टर चौधरी म्हणाले की शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी आहे. सरकारनेच हा कायदा केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. ती होणार नसेल तर हा कायदाच रद्द करा. यासाठी संघर्ष करत असलेल्या कुलकर्णी यांना हल्ल्याला सामोरे जावे लागले. गेली 35 वर्षे कुलकर्णी हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या बाबतीत ही घटना घडत असेल तर सामान्यांची काय परिस्थिती असेल, यामध्ये पोलिसांनी गांभीर्याने तपास केला पाहिजे. याचे नेमके कारण काय, आरोपीच्या मागे आणखी कोणी आहे का, याचा तपास केला पाहिजे. पोलिसांना आपल्या हद्दीत राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती हवी. पोलिसांचा त्यांच्याशी संपर्क असला पाहिजे. यासाठी पोलिसांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याचीही गरज आहे. कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याची घटना निर्भय बनो या कार्यकर्त्यांमुळे उजेडात आली आहे. हे अभियान कसे काम करू शकते याचे उत्तम उदाहरण नगरच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. पोलिसांनी या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केलेली आहे. मात्र दुर्दैवाने हप्ते खाण्याचे माध्यम म्हणून याकडे पाहिले जात आहे असा संशय येत आहे. या गुंडांना पोसण्यासाठी पिढ्या बिघडल्या तरी चालेल असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी असे कायदे रद्द करावे, असेही चौधरी म्हणाले. मिरजेमध्ये डेंग्यू सदृश आजाराच्या साथीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका आरोग्य विभागाकडे कचरा वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या अब्दुल मुजावर वय वर्ष 44 राहणार खंडेराजुरी या मानधनावरील कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. रक्तातील पेशी कमी व तापामुळे अब्दुल मुजावर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला. गणेश उत्सवात विसर्जन मिरवणुकीत 9व्या दिवशी मध्यरात्री गणेश तलावाजवळ कामावर असताना अब्दुल याच्यावर काही गावगुंडांनीही हल्ला केला होता. त्यावेळी हल्ल्यात तो जखमी झाला होता. मात्र त्यानंतर त्यास डेंग्यूची लागण होऊन उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू आजाराने नागरिक त्रस्त आहेत. याकडे महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. शाळेत पीटीचा क्लास सुरू असताना एका 13 वर्षीय विद्यार्थ्यावर अचानक मृत्यू ओढवला आहे. कांदिवली येथील शाळेत हा प्रकार घडला असून मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये. हा शाळकरी मुलगा मूळचा गुजरातचा असून शिक्षणासाठी तो मुंबईत आला होता. कांदिवली येथे तो हॉस्टेलमध्ये राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार ओम सचिन गंडेचा असं या मुलाचे नाव असून RJ मखीजा शाळेत इयत्ता 8वीच्या वर्गात तो शिकत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला डेंग्यू झाला होता. मात्र त्यातून तो बरा देखील झाला. सोमवारी शाळेत पीटीचा क्लास सुरू असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो मैदानातच खाली कोसळला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना याबाबत माहिती दिली. ओम मैदानातच खाली कोसळल्यानंतर शिक्षकांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र तरीही त्याच्याकडून काहीही हालचाल जाणवली नाही. त्यानंतर त्याला लगेचच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नंतर त्याला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 10 ते 15 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाळेकडून त्याच्या पालकांना कळवण्यात आले. तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकेन अशी धमकी देऊन 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात घडली. दरम्यान पीडित तरुणीने बदनामीच्या भीतीपोटी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली, तर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना काल बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली. या प्रकरणी सिल्लोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मच्छिंद्र रामू घोडके वय वर्ष 25 राहणार रेलगाव असं बलात्कार करून नंतर गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणाचे नाव आहे.
आरोपी मच्छिंद्र हा ओळखीच्या 19 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मच्छिंद्रने त्या मुलीला "तू मला खूप आवडते, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकीन" अशी धमकी देऊन त्याने 19 वर्षीय मुलीला भाड्याने घेतलेल्या रूमवर बोलवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने याबाबत तिच्या आईला सांगितले. यामुळे पीडित तरुणीचा भाऊ आणि आरोपी मच्छिंद्र यांच्यामध्ये हाणामारी झाली. यामध्ये दोघेही जखमी झाले. यानंतर मच्छिंद्र घोडके या सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलं. मात्र आरोपी मच्छिंद्र हा दवाखान्यात न जाता बहिणीच्या घरी गेला. आपल्या मुलास शाळेतून दुचाकीवरून घरी घेऊन येत असताना उड्डाणपुलावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने दुभाजकावर पडून आईसमोरच तिच्या 10 वर्षीय लेकाचा करुण अंत झाल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास सिन्नर फाटा येथे घडली. वरद गणेश चिखले असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शालेय विद्यार्थ्याचं नाव असून या अपघातात त्याची आई संगीता चिखले या देखील जखमी झाल्या. उड्डाणपुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांची दुरुस्ती पालिका प्रशासनाकडून करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने अखेर गुरुवारी या खड्ड्यांमुळे लहानग्या वरदचा जीव गेला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून पालिकेच्या या असंवेदनशील कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. पोलीस नाईक अनिल पवार यांनी या अपघात प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर ट्रक MH14 LB 0726 चालक अहमद पटेल राहणार कुरकुंडी पोस्ट घारगाव तालुका संगमनेर याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.